झुमरे नाही रे काशा, काय थंडी पडून राहिले, हात कुठून राहिले का. पण आता सरपंच म्हणजे लक्ष्मण पाटील म्हणजे चला वावरात नाही, आता काय जा वाटते वावरात माणसाला. आता बाजारावरून आलो इंजुरीच्या, थंडागार झाला म्हणून मी आलं, जा बा तुम्हीच आता. एरी काय आपला हरभरा नाही यंदा, यायचा आता हरभरा झाला पेरणं, डुकराचं मोठं भेव. मग आलं बा जा तुम्ही, मी काही येत नाही आता. तर काय म्हणते बाकी मग कसं काय आजचं काय ते मग घरची बाई सांगे बा, काय तो सोयरी घोकली म्हणते त्या संतेची, असं समजलं बा. अरे बाबा सांगा म्हटलं, आहे सांगा सांगितलं टाके सर तुमचं तर. अरे बा तुमच्या घरच्या बाईच्या सोयरी घोकली नाही. मग आता आम्ही कधी मोठ्या इथून आलो ना, मग आम्हाला माहित पडलं तर. आम्हाला पहिले दुपारी सांगितलं नाही त्याने सोयरी खाय म्हणून. आणि आता मग नाही माहित पडलं ते म्हणे काय राजा ती बाई आली म्हणे कलकल करत, लाराची आई हो म्हणे ढोरावर असं तसं सगळं पचका झाला म्हणे. हो ते पाहुणे उठून गेले म्हणे, जेवले नाही म्हणे बा. पण काही बी आपलं कोणती सोयरी होत असते का, लेवल पाणी लागत का. हा पोरगी बा काय करते, पोरग काय करते, त्याच्या हिशोबाने मग बरोबर पाहुणा उतरत असते. हे आपलं कोणते भलकुकडे पोरग ठोरं राखून राहिला, पोरगी तिकडे BSc अग्री होईल असं, तिकडे कोणतं एम.com व्हायला म्हणते. याचा मेळ येते का ते, काही आपलं काही करणार काही धरणं आपलं म्हटलं आपलं खासाठी निरा फक्त खाची वाद्या येतो. जाऊ द्या ना, जे व्हायचं ते चांगलंच होती ते. मग काय तर आपापले जोडा बनेलच असते, आज न उद्या होईन. त्याचं काय मोठं असते, सोयरी घाता चालतेच आहे. होणं नाही होणं ते का आपल्या हाती आहे का ती. पण म्हणलं उद्याच दिवस ते म्हणलं लक्ष्मी म्हणले ट्रॅक्टर देजो बरं मला, म्हणून राहिला लक्ष्मण म्हणते बा सोयाबीन न्याज आहे. म्हटलं माया चाललं बा उद्या. तर म्हटलं पाहिजे बरं जरा कसं गव्हाच्या बॅगा फॅगा येते, बाकी किराणा माल आणायचा आहे मला. मी चाललो लक्ष्मणचा आहे माल आहे. मला माय आहे देवदास भाऊच आहे, अजून एक दोघं समजा जोडजाड करून एका ट्रॅक्टरची भरती होती समजा, लाईन पडला विचारतो मग. कायले कुठे इकता काय करता, गावातच तर आपला माणूस राजा कंदील बुडा आणि आपला मुंशीराम भाऊ दोघांच्या जोडीचा रंगाबिल्ला ट्रेडर. इतकं म्हणलं माहोल चालू आहे ते. लोक राजा म्हणलं दुसऱ्या गावाला त्याला देऊन राहिले. हो तिथं जाऊन सौदे करून राहिले, 42 न 43 सोयाबीन घेऊन राहिले. आणि तुम्ही मार्केटात नेऊन काय करता, तिथं 40 निघता का. पण थोडा थिळका माल असला तर चालते त्याला, पण आपल्याजवळ जास्त माल आहे ना. आता समजा आपलं सोयाबीन जास्त आहे, लक्ष्मणचं कमी आहे समजा. तर पण आता आपलं झालं लाईनी पाटलाच झालं, ते काय काय घेऊ शकते का इतका माल. माल अरे माल तर किती काय घेते कधी बुडा, तुम्हाला काय माहित आहे. मग तुम्ही जा तर घरी, विचारा तर घरी. म्हणलं त्याला म्हणा जे मार्केट भाव आहे त्या भावावर घे म्हणा तू. हिशोबा जर घेत असं तर इथं देऊन टाका ना, पैसे नगदी पेमेंट आहे त्याचं. तसं तर मग काय पुढते का मग नाही का. हो ना, मग तर मग मी त्याला देऊन टाकतो, जाऊ दे तिकडे. मग चांगलं व्यवस्थित भाव लावत असेल तर. काही बोलतो रे काशीनाथ तुम्ही, काही आपलं कसं काय काही भाव घेणार आहे ती. आता तुम्ही सांगा, यानं जर इथं 43 न घेतलं, तिकडे मार्केटात जर समजा या भावानं नाही गेलं तर मग काय घरून भरते का पैसे ते कंदील पुढे. इतक्या मोठा मालाचा काय एवढी टिप्परी सैन करते का ती. ते काय तुम्हाला लक्षातच नेऊन राहिलं ना. आता मी खादोड्याची इकडे साव ना, मी बबनराव. मग अरे बाबा म्हणलं बा कंदील बुड्याचा माल म्हणला की बस झालं, 46च्या खाली लावतच नाही. मग कंदील बुड्याले त्यानं लाईन लावेल त्यानं सांगते. खादोडीशी बोलला आहे ते की बाबा मी माल पाठवीन ते टॉपनं लावायचा बिलकुल. त्याचा माल लावतेच ते. एक गंज पाठवला होता त्या दिवशी त्याने 20 पोते पाठवले होते याच्या गाडीतनी समजा मारत्याच्या. अरे म्हणणे मी सांगितलं मला खादोडीचा माल आहे, तर गचकन दिला लावून द्या ना 46 म्हणे. तेच बोलते त्याच्यावर. बाबा म्हणजे बुडा चांगला साथीर आहे, म्हणजे तिथे लाईन लावली बरोबर नाही. ते काय काय एरीच भावानं घेऊन राहिला का ते, 42 पर्यंत घेऊन राहिला, 42-43 पर्यंत डायरेक्ट. मग ते आपल्याला एखादा कोणता आहे असो, तेच नाही तेच गाडी भाडं नाही काही नाही काही नाही. पुढते राजा मग पुढते नाही का. हो मग जर व्यवस्थित घेत असेल तर आता जाऊ दे. मग 46-60 गेलं म्हणजे शेवटचं एकदम सुपरवालं. पाहू मग आता हे काय म्हणते तर. मग आहे ना ते बाहेरच बसून आहेत ना, मग ताप केला वाटते आहे ना, रंगाबिल्ला दोघे जण आहेत बसून. आत्ता झालेत ती कोणती. जा त्याला भेटा काय म्हणा बा, आमचा एवढा माल आहे, जमते का बजेट. चला मग चला म्हणतो देवदास भाऊ, आताच जाऊ. हो म्हणजे उद्याची लाईन लागून जाते आपली. चला नाही मुळशीराव सरपंच देवदास दिसू राहिला म्हणते, लक्ष घ्या काय कधी कुठे काय मी दादा. येऊ राहिले बा इकडे आता, देतो आवाज त्याला. अरे या ना, हो या म्हणलं सरपंच साहेब, या ना जराशे. घ्या शकून या, या म्हणलं घ्या शकून. आत्ता झालं शकून मग काय तर. हो मी आलं चला आता. हो थोडंसं एक जरा विचारात होत तुम्हाला. सरपंच साहेब म्हणे चला म्हणे भेटून येऊ बा. हो बरं झालं बाहेरच होत तुम्ही. पहा म्हणलं सरपंच साहेब काय म्हणते मग विचारून बा काय आहे काय नाही, सांगा ना काय म्हणता. काही नाही, ते कसं समजलं सोयाबीन तुम्ही ठोकमध्ये घेता म्हणे. हो कसं आपल्याला होतं 150 पोती. हो मी म्हटलं बा तुम्ही एवढा माल घेता नाही घेत म्हणून मी काही विचारलं नाही. मी चाललो होतो मार्केटला घेऊ. काशीनाथ म्हणे घेते म्हणे बा. म्हणून म्हणलं देवदास म्हणे चला म्हणे आपलं आहे लक्ष्मणचं आहे. कसं काय करता मग, घेता मग 150 पोती होईल का मग, घेता का ॲडजस्टमेंट. काय 150 पोते, 150 नाही 200 नाही 500 पोते घेतो आम्ही. तर आम्हाला काय आहे पटलं तर आम्हाला कोणताही माल घेतो आम्ही. हो पैसे नगदी आहे, सगळं पद्धतशीर आहे, टेन्शन नाही. पण भाववारी बरोबर लावा लागेल ना. मग 3800 3700 घेसान तर मग आम्हाला काय पुरलं. मग मार्केटला न्यायला नाही पुरत का हराशीत नाही. ते मार्केट भावानं घेतो ना मी. तुम्ही 4 पोते मार्केटात नेऊन टाका, काय पट्टी आहे त्या भावानं घेतो मी तुमचं सोयाबीन सगळं. तुम्हाला काय वाटून राहिलं मग. हो एवढं काय कमी थोडी घेणार. चालते ना मग, चालते या मग उद्या बा सकाळी सॅम्पल पहा. त्या भावारीनुसार मग काय सांगता तुम्ही सांगा, आम्हाला पटलं तर आम्ही देऊन टाकू. भावारी कशी पद्धतशीर लावा लागलं तेवढं पहा आता.
हो ना, हो ना, पण मला माल पाहा लागेल का नाही, माल पाहूनच मला ठरवावं लागेल ना. बरं येतो ना मी, सकाळी येतो, सॅम्पल पाहून तुम्हाला काय भावाला ठरवून टाकू. उद्याच्या उद्या उचलून टाकू झालं तर. पैसे काय आता 1-2 दिवस मागं पुढे होईल, समजा दोघा मिळून असल्या समजा बँकेतून काढणं हे ते समजा. चला पहा मग काय होते तुमचं तर. ते ना 1-2 दिवसातही दिले चालते, आम्हाला काही विषय नाही. फक्त माल उद्या तुम्ही हो बिलकुल भरून मोकळे करा आमचं ते जागा. हो म्हणजे कसं काय तुम्हाला इकायचं असेल मार्केट डिका नाही तुमच्या घरी आणून ठेवा. बरोबर ठीक आहे ना, चालते ना, आणा ना उद्या तुम्ही. हो मी येतो, सॅम्पल पाहून बाकी क्लिअर करून टाकू. बरं ठीक आहे मग, आता चला येतो आम्ही वावराकडून. आता चालता वावरा गिवराकडे येऊ, चक्कर मारून म्हणलं जराशी. हो घरी बसल्यापेक्षा. नाही बाबा, आपण कुठं थंडीचं मरता आता. जा बा तुम्ही, तुम्हाला कुठे जाल ते जा. काही आम्हाला काही करणार लागत, आमचं कसं आहे पद्धतशीर आहे. ते जाऊ द्या, ते सोयरिकीचं काय झालं म्हणलं, काहून हुकलं ते, काय म्हणजे काय अडचण काय आली म्हणलं त्याच्यात. काय सोयरी करायला खरे आता, काही सोयरी का ढंग नाही राहिला आज का, काही मजा नाही. मग काय तर कोणी कोणाचं ऐकत नाही, कोणाला मान नाही पान नाही, काही नाही काही नाही. मग काय म्हणून तर अशानं मग काय होती, 100 पुरी आता पुरीवाला होती. हो आता ते आलता ती. 100 पुरी पाहिलं, पोरं पाहिलं त्यानं आतापर्यंत. आणि काय त्याला पसंत येणार आहे, हे नाही ते नाही ते नाही, नोकरीवाला धमकावाला धमकावाला. मग शेवटी पुरी पाहून जाते. मग म्हणते बा पाहून गेली. अरे म्हणलं तू का म्हणलं 100 पोरं पाहून राहिला. मला असा पाहिजे, मला तसा पाहिजे, वावरात जाणार नाही, धमक्यात नाही. म्हणलं लय चवणे करतात, मग असंच होणार आहे, तुला भराच लागणार आहे दिवस. मग गेला ते वापस, मला जाय बा तिकडे, काही कर तिकडे, मला काय करायला लागते. मला पोरगं चांगलं होतं, नाही पसंत राहिलं, निघाला मग ते जेवलाय नाही, जाय म्हणलं तिकडे. ते तर झालं म्हणा, पण ते हुकलं काय म्हणून, म्हणजे काय कारण काय झालं. अरे माहिती इच्छा नव्हती या सोयीकीतनी. मी आता म्हणलं होतं संतोषले करूच नको तू. हो ना, ते म्हणते बा गाई राखते. अरे गाई राखते म्हणजे काय चोऱ्या करते का ते, का भट्टी काढते लावणार नाही, दारू काढते. मग असे पाहिजे यायले कसं 3,000 म्हणजे हमाल्या करणारे लोक पाहिजे. फक्त बघा इस्त्रीचे कपडे पॅन्ट घेईन बस, बिलकुल चष्मा घालणार पोरग असलं की त्याचे पसंत. हो तिकडे ते किती सिगरेट आवडते किती बिड्या आवडते त्याचा काही पता नाही, त्याची इन्कम किती आहे ती माहीत नाही. इकडे म्हणलं घर बसल्या गोसेवा करून राहिला, 25,000 रुपये महिना पाडून राहिला टेक्निकनं, आणि त्याला नाही म्हणते ते. मग आपण काय करावं. ती खरी गोष्ट आहे म्हणा, पण आता काय ते शेवटी स्टँडर्डमेंट आलं का नाही त्याच्यानं जरासं. हो बरोबर आहे, जाऊ दे, जे झालं ते चांगलंच होते नाही का. जाऊ दे तिकडे भेट नसले काय. बरं पाहिजे मग कापसाचं उद्या सकाळी सॅम्पल पाहून घे जा आणि क्लिअर करून टाका. ठीक आहे मग, चला येतो मग आम्ही. धन्यवाद. नाही उशिरा कसं करतो म्हणलं उद्या, मग कसं 200-300 पोतीचा माल आहे मग सरपंचाचा लक्ष्मणचा, आणि बाकी अजून चिल्लर चालर येणारे. कसं करतं घेतं का म्हणलं मग. हो एखादं मग ठोक खायला का पुरती आपल्याला. काय करता काय आता, ठेवता कुठं ते. इतकं मोठं ठेवसान कुठं. तुम्ही म्हणता इकू बी नाही, जरासं थांबूच आता. जागा नाही ना, घरात ठेवायला जागा नाही राहिली आता. हो मग एक तर 8 लाख रुपये होते माझ्याजवळचे, तुम्हाला दिले म्या. आणि आता आपण समजा किती 400 क्विंटल सोयाबीन घेतलं, मग 16-17 लाख रुपये त्याच्यात गेले. काही तुमचे काही माय 8 लाख समजा. मग आता माझं पैसेही नाही आणि ठेवायला जागाही नाही. मग आता ते कसं काय घेतं आणि कुठं ठेवतं. ही गोष्ट खरी आहे म्हणा. आता याच्यापेक्षा तर काय गुतवाले पुरत नाही पैसे. हो फालतू कसं अजून खादोड्यानं म्हणलं. निवडणूक तर अजून जाहीर नाही झाली आणि काहीच नाही, हात काढले तर काय करावं. सध्या कसं बी टॉपमध्ये घेऊन राहिलं ते. हो सटकन माल जाऊ देऊ आपण. हो मला तर वाटते काय करावं लागन. हो त्याला म्हणलं लागन जागेवर असेल, जागेवर घेऊन जा बा. इतक्या भावारीनं बनू काय काय फोन करू का. मग मी तेच म्हणून राहिलो ना, खादोड्याला फोन कर, त्याला म्हणा 2 ट्रक पाठवून दे म्हणा, जागेवरूनच माल घेऊन जाय म्हणा. वरची मला घेतली आपली सरपंचाला, त्याच्या 42 देऊन टाकू त्याला भाव. आणि वरची आपल्याला मग कसं 45 घेतेच म्हणतं ते. म्हणजे नाही का जागेवर 300 रुपये आपल्याला आयती वायती घ्यायचंच काम, त्याचाच ट्रक त्याचाच माल तूच घेऊन जाय. हो येरी ते म्हणे ना, तुम्हाला कोणतं टेन्शन येऊ देणार नाही मी. फक्त आपल्या निवडणुकीत सपोर्ट करा बा, गावातली पुरी माहिती द्या. तेच म्हणलं सध्या संधीचा फायदा आहे. अजून खादोड्या अजून पलटला नाही, नेमच नाही बरं. ते कसं आहे, लय नालायक माणूस आहे ते. हो सांगू राहिलं तुम्हाला. हो तर आता हे कसं त्याच्या कामाला आहे, तर हे शिवल्या आपलं हे दोन्ही अटारणी यायची शिवल्याची. त्याच्या माध्यमातून आपला उद्या बरोबर आपला माल गेला पाहिजे सगळा. ती तर मला त्याची काळजीच आहे ना, सटकन मोकळे करायला पुरते आता नाही का. हो मग कसं कापूस अजून जमा होऊ राहिला झोको. मग कापूस खरेदी करता येते आपल्याला नाही का, सोयाबीन देतात सोडून. मग हो तसं करू मग. हो पाहू मग, आता त्याला फोन लावतो मी, त्याला म्हणतो बा योग्य का माल आहे, तुम्ही नेता का, मग कसं काय करावं मग. तेच म्हणा, आणि त्याला म्हणा बा 43-44ची खरेदी आहे म्हणा. हो म्हणा पाहिजे म्हणा 45 तरी कमीत कमी घे म्हणा बा. ते तर आहेच ना बाबा, 41च्या वरच घेतलं ना आपण. मग काय कमी घेतलं का. बरोबर पाहतो मग मी, फोन लावतो आणि त्याला म्हणतो असं आहे गड्या. हो मग कसं आणि बाकीचे सांगून देतो, निवडणुकीचं म्हणतो गाव पुरं पॅक केलं म्हणतो आम्ही, असं तसं बरोबर माल करून टाकतो. शिवलालपासून विषय काढतो, म्हणजे कसं शिवलाल कोमात गेला बा. मग त्याला बरं वाटते. म्हणजे पुढच्याचं खराब झालं की पुढच्याला लय गमते मग. मग ते आपल्या बाजून बोलते. लावा फोन. ते आपलं रामपूरचे जे शांताराम घनगणे आहे त्याच्या मुलीचा साखरपुडा झाला म्हणते. हो काही समजलं का तुम्हाला, मानमोड साहेबांना काही सांगितलं नाही. हो आता ते मेवणीच आहेत ना ते शांताराम घनगणेचे. हो सांगितलं होतं त्यानं, सांगितलं आता 2 दिवस झाले ते आले नाही फिरायला माझ्यासोबत. आता आज येतो म्हणे. सांगितलं होतं या म्हणे कार्यक्रमाला, साखरपुडा आहे म्हणे भाचीचा. मी म्हटलं बा आता काय त्या पुरीच्या बापांनी बोलावलं ना त्या पुराने नाही बोलावलं. काय आपण एवढे चिल्लर लोक चालले आपल्या बिनमानानं. हेच तर आता मेवना मला सांगून राहिला, मी जाणार आहो का. मग अशाच्या तर अजिबात जाणी नको. नालायक माणूस आहे ते शांताराम घनगणे बिन, इमानमुळे काय लायकीच आहे का. पण ते आता चला शेजारी राहा लागते. तसंही कुठं आपण जाणारच नव्हतो ना, आपल्याला काय जाणार आहे तिथं. विनाकारण आपलं तोंड पाडून येणं. बरं आहे जाऊ दे, आपल्याला काय आपल्या कोणत्या गोष्टी कमी आपल्या जवळ. आपल्या मुलाला चांगली याच्यापेक्षा वरची भेट नाही का. मग काय
बापा बापा लय दिवसांनी फोन लावला कंदील बुडा. एक मिनिट पाहतो काय म्हणते तर. त्या बुड्याकडून माहिती काढा बरं थोडीशी, कसं काय झालं मला कार्यक्रम वगैरे, थोडीशी माहिती होऊन जाते मग. बरं पाहतो ना, विचारतो ना काय म्हणतो. हो एक मिनिट. हॅलो, हां हां, मी बोलतो म्हणलं कंदील आबाजी. राम राम म्हणलं खादोड साहेब. हो काय म्हणते, बरं आहे? थंडी गिंडी लय बोलून राहिले का ती? लय मग नाही आले का हो ना, छत्र आहे. हो काहीतरी मतलब बसला पाहिजे आता. हो हो, ते तर आता थंडी आहे, ते चालतं ऋतुमान म्हटल्यावर. का आता मुलाच्या आहे ते तब्येत आहे ते बरेचसे म्हणजे वातावरण बिघडल्यामुळे काय झालं, दवाखान्यातून मुलाचं येणं नाही होऊन राहिलं. 10 11 वाजेपर्यंत हॉस्पिटल चालून राहिलं. काय करता आता. बरं बाकी काय म्हणतात मग, ते काय तुमच्या गावात ते झालं वाटते मग नाही, शांताराम गणगणीच्या मुलीचं काय सोयरीगिरी कसं काय, ते साखरपुडा झाला वाटते मग पक्का. याची आता लुक करू राहिले सर नाही का. हो साखरपुडा झाला तर पण आपल्याला कसं याची बाजू घ्यायला लागेल ना. अरे बापा बापा बापा, साखरपुडा ना शांताराम घनगणीच्या पुरीचा. हो झाला ना बाबा, झाला झाला झाला. हो का आता झाला, 2-3 दिवस झाले. हो लक्ष्मीच्या धाब्यावर झाला. हो मस्त झाला मस्त झाला. असं म्हणजे चांगला जंक्शन होता नाही. हो म्हणजे मोठा केला का, कसं काय केला कार्यक्रम असं काय तात्पुरता होता काय 10-20 लोक होते, किती होते म्हणलं. काय तर हो कार्यक्रम आहे का ते. हो ते कार्यक्रम काहीच नाही ना. हे बघ खादोड साहेब, कार्यक्रम होईल तर तुमच्याच पोराचा. हो हे काय हो कार्यक्रम आहे का, निरा तितंबा. हो सांगतो तुम्हाला, इथं इथं तिथं तिथं. अरे सर जागा बदलायची पाई. काही तर म्हणे हॉटेलच्या धाब्यावर, काही तर म्हणे मग लक्ष्मीच्या धाब्यावर. सकाळी अजून मग ते पोरा करते म्हणे, अजून ते वाडेगावाले म्हणे रामपूरले करा. हो निरा तितंबा तितंबा झाला बा. काय करा निरा कार्यक्रम. ते बाई तिकडची आली, ते म्हणे नाही नाही म्हणे ऑर्केस्ट्राच लागत, असंच लागत तसंच लागत, निरा तितंबा. मग काय अडाणी लोक आहेत, अडाणी म्हटल्यावर आता तसं होणारच आहे ती, असं आहे ती. असं असं म्हणजे पैता खांदाली म्हणजे म्हणजे लय म्हणजे दांगडं करा का काय करायच्या. कोणाला भाजी तर कोणाला मीठ नाही, तर कोणाला वरण नाही, तर कोणाला ते भातावरच निपटा लागलं. असं झालं मग काय तर काय ते मोठं कठीण काम झालं बा त्या दिवशी. हो दांगडू सारा. हो कोणी हॉटेलच्या तिकडे, कोणी इकडे, निरा गोंधळ गोंधळ. हो ना, पण ते हॉटेलचा धाबा कोणता आला ते तर नाही आपली इथं काय म्हणजे आता उघडला का ते धाबा. ते लय मोठी स्टोरी आहे, ते लय मोठी एपिसोड पाहा लागते मागचे. हो ते 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 विचारू नका तुम्ही. शिवलालचं कांड शिवलालनं केलं ते. नालायक शिवलाल आहे. आता माहिती नाही का तुम्हाला शिवलाल किती नालायक आहे तर. त्याचं त्या हॉटेलला झमकलं ना. हो चांगलं झमकलं बिलकुल. हो आता काय ते काय त्याचं ते प्रकरण झालं बा. हो आणि ते निपटलं आता. सांगा म्हणजे शिवलाल तिथे इजुकाटा केला नाही. असं 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 म्हणजे हॉटेल आहे असं. हो का म्हणजे हॉटेलचे त्याचे भांडणं झाले का. भांडणं म्हणजे आता सगळ्या गावासंग घरापासून निघालं की दारापर्यंत शिवलालचं कोणाच संग चांगलं नाही. मग काय निवडणुकीत उभा राहतो म्हणजे सांगा ते तुमच्या टक्करले. तर काही खरं नाही आता. हो पाहिजे म्हणलं जिल्हा परिषदले बा. तुम्ही गावाची चिंताच करू नका. हो पुरं गाव पॅक करतो मी. फक्त 2-4 पेट्या असल्या की झालं म्हणलं. हो पर कॅन्डिडेट बरोबर हिशोबाने मी ताल बसवतो. तुम्ही ते टेन्शनचं कामच नका घेऊ. जोपर्यंत मी हो ना रामपुरात तुम्हाला लीड मीच देतो. हो मग खादोड साहेबाचा लीडच मोज म्हणाले का तो रामपुरात. बोलता म्हणजे शिवलाची हवा कमी झाली वाटते नाही. हो नाही ते मागं गेलं तर नागपूरला मोर्चे घेते. मला हवा भाव जरा टाईट आहे. मला काय होते काय नाही, माया लुक करे. म्हणजे काही एवढं विशेष नाही मग समजा नाही. म्हणजे असं काही माल नाही बनला. आता कुठं गेलं नागपूर ते मधातच कुठं ते थांबला होता ते सोयऱ्याच्या घरी होता. मग काय तिकडे राहिला, तिकडे पळकला आणि लोकांना सांगे नागपूरला गेलो. मग लबाड आहे ते. त्याच्या नादी नका येऊ तुम्ही. मी काय म्हणतो त्याचं काही खरंही नाही. त्याला हे बा डिपॉझिट जपतो त्याचा. मग काय तर सोयऱ्या झाल्याची तर काढी दिवस त्यानं कशी बी लोकांना सांगते आम्ही इकडे गेलो, मोर्चात होतो, नेत्यात होतो, कुठं तर काही दिसलं नाही ते. मग काय आपल्या आम्हाला समजते ना. आता सध्या माझ्याकडेच असते कामानं ते. आपल्या कापसाच्या पल्ल्या गेल्या मोजासाठी. आपल्या याच्या सोयाबीन हे ते घ्यासाठी. मी चाल बारी काम आहे. काय राहिली त्याची किंमत काय दिली. असं हो का. मी आता म्हणलं का आपलं काही खरं नाही असं वाटते मला. मी आता नाग्या टाकल्या होत्या मी मानमुळे म्हणे आपला ताल बसतच नाही म्हणे. नाही कसं हो नाग्या टाकसान तर हो ना पार्ट्या गिट्या कसं होईल मग. अजिबात नागी टाकूच नका तुम्ही. हो एक तर विशेष म्हणजे 2 माणसं तुमच्या हाताखालीच गेले हो तुम्ही कवर काशा आणि ती बाबन्या. मग काशा बाबन्या कुठे जायचं संग सुधारव राहिला. मग तुम्हाला तर पूर्ण माहिती देत असेल ते. ते तर पक्के माणसं झाले आपल्या जवळपास आता. हो म्हणजे हे सांगतो ना माणुसकीची माणसं आहेत ते दोघे बी. या शिवल्यानं बिघडवले होते लगायचे. हो ना आता माझ्याकडे कामाला आहेत ना, पद्धतशीर कामं करते आणि पद्धतशीर त्याचं चालू आहे. तुम्हाला काय माहिती आहे आता. ते केले मॅकावर ते म्हणे शिवलालचं काही खरं नाही म्हणे. त्याने तेच सांगितलं दोघांचं तुमचं सारखंच आहे. तेच म्हणलं आपण खोटंच नाही बोलत ना. खोटं बोलून काही कोणाचं बरं झालं आज. हां ठीक आहे. फक्त म्हणलं आता उद्या लेखाचं एक काम होतं बा तुमच्यासोबत. सांगा ना काय होतं तर. अरे आता तुम्ही एवढं आमच्यासाठी करून राहिला, आता आम्ही करणार नाही का. तुम्हाला नाही म्हणेन का मी. हो सांगा काय काम आहे. काही नाही ते तुम्ही म्हणलं होतं का हो सोयाबीन घेवा. मग तुमच्या जनाचा आपण बिझनेस सुरू केला. उद्घाटनाला तुम्ही होते काकडा आरतीच्या वक्ती. तर म्हणलं आता मी 400 क्विंटल सोयाबीन खरेदी केलं समजा. हो आता कसं जागा नाही ठेवाले. आता तुम्ही मागा मी तुम्हाला फोन केला पाठवू का. तर तुम्ही म्हणलं गर्दी आहे बा. म्हणजे ट्रॅक्टर येऊ राहिले. म्हणून मी कसं गडबड काही केली नाही. तर आता कसं आपल्यावर पैसा नाही राहिला घ्यासाठी. तर म्हणलं उद्या माल पाठवून देत होतं म्हणलं. हो 400 तर नाही पाठवत उद्या, पण जसं जसं टप्प्याटप्प्याने 100 क्विंटल 150 क्विंटल असं समजा. 2-2 8 दिवसाआड 1 दिवसाआड. बाबा मग अरे ते काय सांगायची गोष्ट आहे का. तुम्हाला सांगितलं मी द्या पाठवून मार्केटला. आता द्या पाठवून द्या. मी हो ना मी असल्यास तुम्ही काय लोड घेऊन राहिले ना. पण ते कसं आम्ही जरासं ताणून घेतलं ना. हो 42-43 ना. हो तर म्हणलं पाहिजे आपलं टॉपमध्ये लागलं पाहिजे 46-45 असं. म्हणजे काहीतरी 5-50 रुपये उरण बा क्विंटल मागं. अरे ते काय हो तुम्हाला सांगतो ना सगळ्यात वरचा गंज तुमचाच राहील. हो मी हो ना बाकी बा तुमचं घेतल्याशिवाय राहणार नाही. टॉपचं बिलकुल तुमचंच नावाचं येईल. कधी लावायची फक्त यायचा माल आला की एवढं मी सांगेल आहे ना आपल्या माणसाला. काहीच विषय नाही मला सांगा म्हणलं. ते बाबा तेच तर मग म्हणून तर हिंमत आहे आम्हाला. अशी माणसं आमच्या जवळ असल्याच्यानं आम्हाला हिंमत आहे. तर म्हणलं मग उद्या 150 क्विंटल ते 200 क्विंटल पण पाठवून देतो मग. हो चालते ना मग. चालेल का म्हणलं. मोठा ट्रक पाठवा. हो मोठा पाठवा ना काहीच टेन्शन नाही. नाही तर मग असं करा ना मग खादोड साहेब तुमचाच ट्रक द्या ना पाठवून. 45 लावून द्या सरसकट जाऊ द्या तिकडे.
तसं नसते घेता येत ना. तसं तसं मी खरेदीच नाही करत, मी मार्केटमध्ये करतो, त्याच्यात आम्हाला उरते थोडं. तुम्ही हे बा मार्केटला आणा ना, माझे नाव होते ना, मग असं आहे ते की बा खादोडे साहेबांनी इतक्या भावानं घेतला असं होते ते. आपल्याला कसं मतही कव्हर करावं लागते ना, कसं करायची असं आहे ते. दोन्ही आपले म्हणजे साईडला चालवा लागते ना. हो ती बरोबर नाही का. हो बा खादोडे व्यापारी चांगला आहे बा नाही का. हो हो बरोबर आहे बा, शेतकऱ्याचं बा नुकसान करत नाही. हो ती पाहा लागते तुम्हाला. हो बरं ठीक आहे मग मी उद्या मग कसा मोठा गाडी भरतो मग, नाही तर मग 2-3 ट्रॅक्टर समजा कसंही करून 150 क्विंटल टाकून देतो मग 150-200 पर्यंत. हो तुम्ही काळजीच नका करू लागला मला 46 इथूनच समजा तुम्ही. टेन्शनच नका घेऊ, लोड नका घेऊ. द्या उद्या पाठवून. फक्त म्हणलं शिवलालची हे ते त्याला जरासं जितक्या होईल तितकं त्याला मागं वळा तुम्ही. म्हणजे त्याला उभंच नका राहू देऊ शक्यतो. म्हणजे ना बजी की बाजा ना बजी का बसू आमचा खर्च कमी येईल पुढे. ते तर राहतेच बाबा, तुला काय माहिती आहे. अरे बाबा त्याला तुम्ही पाहतोच ना, प्रयत्न चालूच आहे माझ्या वळणं त्याला. तुम्ही फक्त माय पहा, मी तुमचं पाहतो. हो तू म्हणजे खून दो मग तुम्ही आदेश दूंगा. ठीक आहे मग धन्यवाद. काय म्हणलं आहे मग तिथं असं करावं लागते रे. बरोबर कसं चटून हात फिरवला टाकल्याच्या. हो त्याला काय वाटते खादोडलेले. बरोबर बिलकुल आहे बा. शांतारामची उणीव सांगते दिले म्हणजे कसं आता गमलं द्यायला मस्त. पण आपलं शिवला तर बरं आपल्याला सांगाच लागते ना. हो ते तर त्याचा विरोध कसा आहे की नाही. तर आता आपल्याला आपली बरोबर बरोबर कसा फायदा होईल हो एवढं पाहा लागणार आता. उद्या म्हणते 150-200 क्विंटल द्या म्हणते पाठवून. हो 46 बिलकुल लावतोच म्हणे. असं करणं हे बा दोघाची ट्रॅक्टर सांगून दे. झुमऱ्याचं बी आणि सरपंचाचं. हो 2 ट्रिपा मारा म्हणा तुम्ही. हो सकाळी जाऊ द्यायच्या घरी. हो शॅम्पूला पाहू आणि त्याचा माल जे आहे सरपंचाचा आणि लक्षाचा आणि त्या देवीदत्ता तिघाचा माल जाऊ देऊन आहे ते आपला नंतर पाठवू सोमवाराकडे. तसं करू आपण. असं करू मग नाही का. हो सकाळी चहा प्याच्या टाईमवर बिलकुल. हो 8 वाजताच्या अंदर आपल्या गाड्या निघाल्या पाहिजे नाही का. 7 वाजता सौदा करून टाकू मग. हो फक्त मी का नाही पहिले पुढे जाईन. हो देवीदाचा काही जास्त माल नाही 2 एकरातला. हो 7-8 पोते असेल त्याचा काय जे असेल ते. त्याला टाईट भाव लावतो मी चांगला. हो 43-50. म्हणजे मग ती खुश होते मग. हो मग ते खुश झाले की मग जाऊ सरपंचाच्या घरी. हो तर मी पुढे जाईन आणि मी 42-50 करून टाकीन. आणि तू येजो मागून मग. तू होजो मावर गरम काय का असा माल घेता का, हे पुरते का ते पुरते का, अशा तूच कर बा मी करत नाही. भांडणं करायची एकमेकाची मारामारीवर यायचं. हो असं काय बा दोघाला काही पुरत नाही वाटते तिकडे. घाटा कंपनी आटी यायची. हो मग जरा त्याला बरं वाटते. हो मग म्हणून सरपंच मग जाऊ द्या बा असं करा 50 कमी द्या 42 तर लावा. म्हणजे मग 42 त्याचा लय मोठा माल आहे. असं करावं लागते ते. लाईनी गंज जास्त भावात घ्यावं लागते आणि मोठी गंज कमी घ्या यातल्या असं कव्हर करावं लागते. बाबा म्हणजे चांगला दिमाग लावला तर. हो ना असंच करू राजे एक जण. हो एक व्यापारी होता. हो मा ओळखीतला आहे समजा ते. मा बुड्या संग जात जमीन लहानपणी. हो तर कापसाच्या गाड्या आहे की नाही लावल्या की बस ते फक्त मागून येत जाय. हो त्याचा भाऊ म्हणे काय भाव लावला रे दादा. हो तर ते दादानं लावत जाय जास्त. हे 200 रुपयानं कमी सांगे आणि एकमेकाला मारी बी थोबाळा ती मारी. मग ते इकडे जाय तिकडे जाय तानातुनी होय. मग जाऊ दे बा कमी जास्त करून ॲडजस्टमेंट करून टाके. पण ते सांगून तुम्हाला 10-20 हजार रुपये रोज त्या काळात पाळीते. हो पुढचा येणारा त्याचा भाऊ. हो फक्त भाव कमी करायला येत जाते मधात. असंच करावं लागते ना. असंच करावं लागते. एकानं मारल्यासारखं करावं लागते, एकानं लढल्यासारखं करावं लागते. असं करावं लागते. ते मारामाऱ्या करायच्या 2 थोबाडी तो मारले तर मी काही म्हणणार नाही तुले. मी तुले 2 मारीन. झालं फिट्टम फाटले कायचं. पण भाव आपला कमी होते ना. फायदा उरायला पैसा महत्वाचा आहे ना आजकाल. पैशाशिवाय काही नाही. तेच म्हणलं तर आता उद्या मग करून टाकू बरोबर. सकाळीच मग मी पहिले जाईन तू मागून येतो. ओके. खूपच मजा आली म्हणजे नाही. हो पावर आता बुडा सांगते भल्ला पण मस्त नाही का. कोणा काय कोणाला भाजी तर कोणाला पोळी तर काय कसं म्हटलं हे. पावरा आणि आपल्या इथे जर दिली असती किती योग आले असते. बस मला बोंबलं. दे ना ज्याच्या नशिबात असेल त्याला भेटत असते. हो त्याचं त्याला म्हटलं आपला आपण पाहायचं. पण बाकी जाऊ दे. माणूस मस्त सापडायला का बुडा. हो कसं निवडणुकीत बा एक वेळ का आपल्याला हे जर संधी जर भेटली ना तर सांगतो तुले बजेटच बसला आपला. हे तर झालंच म्हणा. पण मी तर म्हणते लग्नात याच्यापेक्षा त्याचं दांगडं व्हायला पाहिजे. म्हणजे गोंधळ गोंधळ झाला पाहिजे सगळा. करूच ना करू गोंधळ करूच आपण. हो आपण हे बा सांगतो ना काही ना काहीतरी करणार असावं मी त्याच्यातनी. हो माही सल काही जात नाही आणि ती करणार असावं मी. बाकी जाऊ दे आता ती सध्या बाजून ठेवू. अजून काही लग्न जुटलं समजा आता साखरपुडा झाला बाकी पाहू पुढे. पण मी काय म्हणतो आता हे माल आणून राहिला. हो याचा जरासं कसं सपोर्ट करतो याला थोडाफार. म्हणजे कसं कधीर बुडा आपला वतीचा माणूस आहे आता. आणि हे काशा बबण्या हे कवर होऊन राहिले. तरी पण कसं म्हणजे पाऊल फुकतच काम करा. हो म्हणजे कसं आहे पुढच्यावर अतिशय विश्वास ठेवा नाही लागत. कोण कसा माणूस कधी पलटन काही नेम नसते. म्हणून म्हटलं आपल्या आपल्या पद्धतीने आपण करायचं बरोबर. हो ना तेही म्हटलं मी. आणि बाकीचं म्हणलं आपलं जे घबाळाचं जे आहे सध्या आता बरेचसा माल अजून पैसा जमा झाला. हो तर म्हटलं आता ते आपल्याला त्यातनी कसं जरासं जमा करावं लागेल आपल्या त्या याच्या तिजोऱ्यातनी. हो खोलच्या शिमशिम करावंच लागेल एक वेळ. हो आता तसंच करावं लागेल आपल्याला. कारण की माझ्याकडे भरपूर पैसा जमा झाला आपल्या याचा जिनिंगचा. आणि मुलाकडे बी भरपूर झाला. तर सगळं म्हटलं आता आपल्याला आतमध्ये ठेवाच लागेल ते उघडून. ते कसं आपण आता 1-2 दिवसात मग करून टाकू ते काम नाही का. म्हणजे आता म्हणजे काळजी नाही राहते घरात पैसा ठेवणं बरोबर नाही ना. बँकेत बी बरं ठीक आहे आता करू आता जेवण. पण मला झाला की फिरायला आता. हो जरा मार्केटात कोणी येतो जरा चक्कर मारून. आणि फिरणे होते तिकडे जा चल कर जेवण कर. जातो मग मी अजून मानमोडी आता बोलावले. काय तुम्ही लवकर येत जाणार जरासं. हो थंडी आहे जास्त. माणसाला कसं 2-4 चक्रा मारले निघाले. जाऊ दे आले आले. हो चला अजून 2 चक्रा मारून चालले जाऊ. काय ते कंदील बुड्याचा फोन आला. हो ते आपलं काय मार्केटमध्ये आणतो म्हणे त्याचं ते हे सोयाबीन मी आण बा. तर ते कसं विषय काढला त्यानं. हो लग्नाचा लय तिथं मग झाला म्हणते आपल्या तुमच्या जवळचे ते समजा साखरपुडा होता ते. हो काय तर तिथं मग चांगलं झालं पद्धतशीर झालं ना. लक्ष्मीच्या धाब्यावर एकदम शाही जेवण हे ते फर्स्ट क्लास. दुपारी जेवण आपलं सकाळी वास्तू झाला त्याच्या घराचा. संध्याकाळी मस्त साखरपुडा झाला. काही असं अडचण तर काही नाही बा.
हे नका सांगू ना, आता आपल्या आपण जाऊन आता शेवटी मला काय समजत नाही ना, मग सगळं सांगितलं ना, कोणाला काय तर हा ना, स्वयंपाकाचा मेळ ना, कोणाचा लोकाचा मेळ, हा कुणी धाब्यावर त्या कोणत्या हॉटेलच्या गेले म्हणते आणि कोणी इकडे गेले, हा सगळा म्हणजे गोंधळ गोंधळ झाला म्हणते ना. नाही ना, तसं काहीच नाही, ते कसं झालं, मोठा गेम झाला ती हो ना. शिवल्या नाला खाईन ते त्यानं पहिले म्हणे ते बुक केलं म्हणे, मग ते हॉटेल म्हणे बा 50,000 रुपये लागन त्याचे, हा टेबल खुर्च्या लक्ष म्हणच्या, हा शेवटी मग आता आमच्या जवळ बा म्हणे कायचे 50 द्यायचे त्याला, शिवल्यास म्हणे मग दिवस नाही म्हणे आपण इकडे करू बा, हो मग ते कॅन्सल केलं, मग इकडे केलं, हा कोणाला अडचण आली सगळं आधीच सांगितलं ना. असं म्हणता नाही हो का, पण मला कंदील बुडा म्हणे मला दांगड झाला ना, झालं तर झालं नाही ती. नाही काही नाही झालं ते हो, सगळं पद्धतशीर झालं. आता काय आपल्याला आता आपली भाचीच आहे शेवटी हो, शेवटी एक आता करणं तुम्हाला म्हणलं तुम्ही आलं नाही हो, जाऊ दे तिकडे काय करायला लागत, चला जाऊ दे तिकडे. पण हे शिवलेलं का झालं नाला काय पण हो, ते माघार घेते म्हणते मग आता हो, सांगून राहिला ते कंदील बुडा म्हणे हो, काही त्याचा दम राहिला नाही म्हणे हो, जरा मा कामालाच असते असं सांगे. काहीच भरोसा नका ठेवू ना, त्याचा तर लयच मावलं होता, मग सगळं लग्न त्यानंच हँडल केलं ते बापा, काय त्याचा कपडे लत्ते आणि ते पावल्या नाही जाय मला. मग अरे ते मला सांगतो ना, कंदील बुडा ते एकाच माळीची म्हणी आहे, तुम्हाला वाटते ते हो, हे बा सांगतो ना हो, सगळं गाव एकच आहे ते हो, किती काही करा शेवटी एकच होते लेकायची हो म्हणा. ते सगळं बरोबर आहे, पण लेकाचा सपोर्ट करू राहिला पण आपल्याला हो, इलेक्शनच्या याच्या सांगतो तुम्हाला हो, मला मग हो, त्याला फक्त आपल्याला 1-2 पेट्या दिल्या पुरं गाव पॅक करते ते हो, एक नंबर बिलकुल माणूस आपला असा निवडला ना कंदिले हो, नो टेन्शन. नाही ना राजा, मी तुम्हाला तेच सांगत होतो, या लग्नात पाहिला ना, त्याचा चालतो ते काश्या बबन्या ते सर एक आहेत राजा. मग काश्या गिश्या शिवल्या एका टेबलवर जेवून आले होते ना, ही दाता काढून आले होते नाही ते हा बापा, काय त्याचं हे बा सांगतो ना, 2 दिवस बिलकुल मस्त रावटून जेवलेत ते हो, धाब्यावर लक्षाच्या आणि कंदिले आणि ते सांगत असे तर मग ते तर मला वाटते आपला दोघाचा गेम करू राहिला काय माहिती इलेक्शनचा. मग म्हणून तर मी म्हणतो जरा सावध राहावं त्याच्यापासून. बाबा असं म्हणता नाही, म्हणजे कंदिले गिंदिले सगळे एकच आहेत नाही हो, सगळे म्हणजे त्याचा ग्रुपच आहे का, लग्नात एकमेकाला सोडे नाहीत ना ते. मग काय ते तुम्हाला वाटते ते, पण हे बा हो, याच्यात काहीतरी काय बेरस आहे हो, तुम्हाला कंदील बुडा खोटा सांगून राहिला. आला आला लक्षात आलं माया, स्वतःचा फायदा पाहून राहिला ती गोड बोलून बरोबर आपलं काम करून घेऊन राहिला ती. आता त्यानं घेतलं सोयाबीन, आता मला म्हणते 46 घ्या म्हणते, आता मी म्हटलं जाऊ दे बा, आपलं काम करून राहिला हा. एक तर आता हे काशा बबण्यावर आहे, तर तुम्ही म्हणता आता कसं डाऊटच आहे म्हणून. नाही हे बा, त्याला कामाला ठेवा, पण त्याच्यावर विश्वास नका ठेवू अजून, आता इलेक्शन जाहीर नाही हो, तोपर्यंत त्याला ठेवा. पण नंतर सांगतो तुम्हाला हो, गॅरंटी नाही पडते त्याच्यावर हो, 100% गॅरंटी ठेवूच नका हो, आणि या कंदिल्यावर तर अजिबात नाही. बरं बरं बरं, थांब म्हणा कंदिल्या तू हो, थांब म्हणजे खरं काय खोटं काय, मी आपण त्या हॉटेलला जाता जाता भेटूया का त्याच्या घरापासून जाऊ. आणि त्याचा माल तर उद्या मी सांगतो ना हे बा हो, एकदम जितका बेभाव जाईल तेवढा पाहिजे तुम्ही हो, सोबत्याला सांगतो माया, याचा जरासा फायदा आला की एकदम त्याचा गेमच करतो याचा हो. त्याला काय वाटून राहिलं म्हणजे मला ते माझ्या चॅटीहून हाती फिरू राहिला समजा ते बिलकुल तेच वाटेल म्हणजे लग्न या साखरपुड्यात मी पाहिले ना त्याची पोझिशन, तेव्हाच मला डाऊट येत जाय की लगाचे हे नालायक कोणाचे खातोडे साहेबाला डुबवते काय माहिती एक दिवस. नाही हाय डुबवणारेच आहेत ना ते, मामांगच आहेत ना ते, मग हो, कुठं मी सापडतो बस त्याला फक्त सापडायला पाहिजे मी हो. मला वाटलं मला सांगून राहिला एक, तुम्ही सांगताय काय शिवलेला का हे झाला म्हणे, खलास लागला म्हणे, निवड उभा राहत नाही म्हणे ऐन वखत मग करायचं मागे 100%. मग काय तर आपल्या गाड्या आणि प्रचारल्या का शिवलालचा करायचे इतके नाला आहेत ते मग वैक तुम्ही द्यायला आता आला मला लक्षात द्यायचं. बरोबर थांब ना तू आणतो आता मला ना फक्त हो, मला याच्यात नाही आले अशी टिपार देतो ना कंदिलेले हो, यानं नावच काढा खादोडेचा हो, या रामपूरवाले का जे राशीच नाही आपल्या नाही का. बरोबर पाहू आता, शेवटी एकाच माळीची म्हणी आहेत नाही का. बरोबर चला आता हॉटेल भेटून घेऊ, जाता जाता एक चक्कर मारल्यावर पाहून घेऊ काय आहे. क्या बताना मत, 7-8 दिन गए ना मेरे उसमें, फिर क्या तो शिवला टोए कुटे नाक में दम कर दिया था मेरे, फिर मेरे इस मुर्गे लग गए हाँ, 4 लाख मेरे गए और लेकिन कुछ भी हो मुर्गे तो भी मिल गया और लेकिन वो तो मेरे को मारने वाला भी था हाँ, मारने की धमकी दी थी उन्होंने मेरे को बोले 2-4 ट्रे ट्रैक्टर लेके आता और वो सोयरिक वाले वो साकरपुड़ा के पावने मेरे इधर भेज रहा था वो हाँ। बाद में वो पलटा है समझो उसने मैं डर गया, मैंने हाथ ऊपर किए, मैंने बोला जान दे देता। बाद में समझा कि ऐसा ऐसा है करके साकरपुड़ा के पावने है करके, बाद में जान दे अब क्या करना है अभी हाँ। लेकिन मैं तुमको मिलने वाला था, वो कैसा इलेक्शन में खड़ा रह रहा जरा उसको कैसा धूल चटाने की अपनी हुआ और तुम्हारा यदि आपको कुछ भी कमतरता गिरी तो मेरे को फ़ोन करना और मैं आता तुम्हारे सपोर्ट के लिए। बात कर रहे हो अरे बाबा, तुम्हारा यदि हमको सपोर्ट रहा तो फिर तो काम होगा अपना, लेकिन उसको किसका सपोर्ट है फिर शिवल्या को इतने दादागिरी किसके हिसाब से कर रहा हो। हाँ, उसको काय का सपोर्ट, ये कंदिल बूटे के हिसाब से वो उड़ा मार रहा, उसके वो कापूस वापूस लेता हो सोयाबीन उसके काम पे है ना वो, तो उस हिसाब से जरा सा उड़ा मार रहा हो। लक्ष्मण किरकिर है वो भी उनको जरा सपोर्ट कर रहा, और दोनों का सपोर्ट है उसको, बाकी किसका नहीं फिर। और मैं क्या बोल रहा हूँ, वो मामा का सपोर्ट है क्या उसको कुछ, मामा का हो उसका भी जरा डर लगता है, वो किधर से है। नहीं, मामा लुटेरे का कोई रोल नहीं, वो कैसा अच्छा आदमी है, उसने वो कैसा मेरे मेवने ने अगाऊपना किया था इसलिए जरा सा कार्यक्रम हो गया। बाकी तुम सिर्फ वो कंदिल बूढ़ा और एक लक्ष्मण किरकिरे जो पेमेंट पैसा वाले लोग वो दोगों को रोको, और बाकी कुछ नहीं होता फिर। बरोबर बरोबर फिट होतो ना मी ते कंदील बुड्याले हो, फिट होतं थांब म्हणा तू जरासा आला ते माथावडीत आला ते उद्या मार्केटमध्ये माल घेऊन राहिला, मॅच सांगितलं त्याला जास्त भावानं घे, मी घेतो बा मला वाटलं का मला सपोर्ट करू राहिला का ते शिवल्याला करू राहिला। नहीं, वो शिवलाल का बिल्कुल पक्का आदमी है वो हाँ। उसके भरोसे पर मत रहो तू, नहीं तो बैठेंगे उसके भरोसे पे हाँ। वो दोस्ताने वाले रामपुर वाले कैसे सब एक हो जाती एक बार हाँ। इनको तो मालूम है क्या हो भैया, तुम भी रामपुर के सोयरे है ना।
मग तीच खादोडे साहेबाला सांगून राहिलो. खादोडे साहेब नाही म्हणे, खोट्या गोष्टी आहे म्हणे, कंदीला म्हणजे आपला माणूस आहे म्हणे. नहीं 1% भी नहीं तुम्हारा आदमी हो, समझा ना. हो, मैं तुमको 100% बिल्कुल देता, तुम टेंशन मत लो. हाँ, जहाँ भी आना का है मेरे को बोलने का, पूरा बिल्कुल प्रचार वरचार सब गाड़ा वाड़ा, शिवलाल को बिल्कुल चिती करने का अपने का मेरा टारगेट है, उसका तो काम निकालता मैं एक बार. बस पाहतो ना, आता पाहतो लागतो ना मागं द्यायचे मी आता. हो ठीक आहे ठीक आहे. हो, बरं फक्त आता असं सहकार राहू द्या. मी तुम्हाला अडचण आली फोन करतो. अजून सध्या टाईम बाकी आहे. सांगतोच मी. चला येतो मग आता.